श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज. हरीच्या जागरणा जाता कारे नये मना. कोठे पहाशील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. ज्याची तुझ गुंती ते तो मोकलिती अंती. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. कोठे पहाशील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून अत्यंत महत्वाचा आणि कळकळीने असा उपदेश करतायत. उपदेश करणं म्हणजे सांगणंच. अर्थात सांगण्यात्मकच उपदेश असतो, पण जे जे सांगणं असतं ते उपदेश नाही राहत. उपदेशामध्ये सांगणं आहे, सांगण्यात उपदेश नाही. उपदेश आणि सांगणं यांच्यामध्ये व्यापक भाव आहे. जसं धूर जिथं आहे तिथं अग्नी असतो, अग्नी जिथं आहे तिथं धूर असतोच असं नाही. कारण अग्नी व्यापक आहे आणि धूर व्याप्य आहे. तसं सांगणं व्यापक आहे आणि उपदेश व्याप्य आहे. त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. कोणत्या तरी सांगणं उपदेश नाही आणि उपदेश कोणाला तरी सांगता येत नाही. म्हणजे सांगण्याला उपदेशत्व येण्याकरताही काही लक्षणं लागतात आणि उपदेश करण्याचा अधिकारही कोणालाही नाही, त्याला ही योग्यता लागते. त्या सांगण्याला उपदेश म्हटलं जातं ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आहे आणि सप्रयोजनत्व आहे. अज्ञात ज्ञापकत्व या शब्दाचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रमाणाने ज्याचं ज्ञान होत नाही आणि ज्याच्या ज्ञानाची जीवाला नितांत गरज आहे. फक्त सांगण्यामुळेच ते काय होतं, ज्ञान होतं. शब्द प्रमाणा वाचून दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने ज्याचं ज्ञान होत नाही त्याचं ज्ञापन ज्या वेळेला शब्द प्रमाण करतो त्या सांगण्याला काय म्हणतात, उपदेश म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व असावं लागतं आणि सप्रयोजनत्व हे असावं लागतं. काहीच्या ठिकाणी सप्रयोजनत्व असतं तर अज्ञात ज्ञापकत्व नसतं. काहीमध्ये अज्ञात ज्ञापकत्व असतं, सप्रयोजनत्व नसतं. काही तर अज्ञात ज्ञापकत्व नसतं आणि सप्रयोजनत्व नसतं. काही ज्याच्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आहे आणि सप्रयोजनत्व आहे ज्या सांगण्यामध्ये, त्या सांगण्याला काय म्हटलं जातं, उपदेश म्हटलं जातं. म्हणून अज्ञात कोणत्याही प्रमाणाने ज्याचं ज्ञान होत नाही अशा दोन वस्तू आहेत. एक धर्म आणि दुसरं ब्रह्म. धर्म आणि ब्रह्म ज्याच्या ज्ञानाची जीवाला नितांत गरज आहे. ज्याच्या ज्ञानाची जीवाला नितांत गरज आहे. तात्पुरत्या आनंदाकरता धर्माची आवश्यकता आहे आणि शाश्वत आनंदाकरता ब्रह्माची आवश्यकता आहे. धर्म म्हणजे पुण्य. पुण्य कोणत्याच प्रमाणाने कळत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने नाही. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे 5 इंद्रिय आहेत. कानाने ऐकणं, त्वगेंद्रियाने स्पर्श होणं, डोळ्याने पाहणं, जिभेने चाखणं आणि नाकाने गंधाचं अशा प्रकारचं ज्ञान होणं. तर पुण्याला असा वास नाही विशिष्ट. अरे असा वास यायला लागला, हा आता भजनाचं पुण्य तयार सुरू व्हायला झालं. पुण्याला वास नाही येत, त्याच्यामुळं घ्राणेंद्रियाचा उपयोग होत नाही. पुण्याला रस नाहीये,
त्याच्यामुळं रसनेंद्रियाने त्याचं ज्ञान नाही होत. पुण्याला रूप नाही. सतत अशा प्रकारचं पुण्य परोक्ष असतं. त्यामुळं नेत्रेंद्रियाचा उपयोग होत नाही. त्याला स्पर्श नाही, त्वगेंद्रियाचा फायदा होत नाही. आणि पुण्य शब्द स्वरूप नाही, त्यामुळं कानानेही त्याचं ज्ञान होत नाही, प्रत्यक्षाने त्याचं ज्ञान होत नाही. अनुमानही पुण्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही. मागे आपण पुण्य केलं की पाप केलं हे अनुमानाने कळतं, पण पाप पुण्य ह्या कर्माने पाप होतं आणि ह्या कर्माने पुण्य होतं हे अनुमानाने कळत नाही. उपमान प्रमाण, अर्थपत्ती प्रमाण, अनुपलब्धी सगळीच अशा प्रकारचे अपुरे पडतात. त्या ठिकाणी ते कळतं फक्त शब्द प्रमाणाने, म्हणजे सांगण्याने, आणि तेही विशिष्ट व्यक्तीच्या सांगण्याने. उपदेशाचा ज्याला अधिकार प्राप्त झालेला आहे त्याच्याकडून त्याचं ज्ञान होतं. उपदेश कोणालाही करता, हौस सगळ्याला असते उपदेश करण्याची. त्याला कोणाला नाही व्हावं वाटत, गुरु सगळ्याला व्हावं वाटतं. सांगण्याची लय हौस असते, सगळ्याला सांगावं वाटतं. सेवा म्हणून सांगत असेल काही अडचण नाही. उपदेश म्हणून नाही कोणी सांगू शकत. उपदेश करण्याकरता संत व्हावं लागतं. नाही संतपण संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. अर्थात क्षराक्षरा वेगळा तुका होवोनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. देहातीत स्थिती व्हावी लागते, त्यावेळेला तो उपदेश करण्याचा अधिकारी असतो. तेव्हा तुकोबाराय या अवस्थेला प्राप्त झालेली असल्यामुळं या अभंगातून तुकोबाराय उपदेश करताय, अत्यंत कळकळीचा उपदेश करताय. तशी नीती अशी सांगते की नापृष्ठ हा कस्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय कोणालाही सांगू नये. कोणी अन्यायाने विचारत असेल तरी सांगू नये. नचान्यायेन पृच्छतः जानन्नपि मेधावी जडवल लोकमाचरेत. जाणत असताना सुद्धा बुद्धिमान माणसाने जसं काहीच कळत नाही असं समजून व्यवहार करावा. ही नीती असली तरी संत या नीतीला मानत नाहीत, कारण त्यांचं अंतःकरण कारुण्याने भरलेलं असतं, दयेने भरलेलं असतं. आईही कधी ह्या नीतीला मानत नाही. लहान पोरगे रांगत रांगत चुलीकडे चालले, चुलीमध्ये निखारा आहे, निखाऱ्यात हात घातला तर हात भाजेल या त्या पोराला माहिती नाही, आणि त्यांनी आईलाही विचारलं नाही, मम्मी मी याच्यात हात घालू का? आणि ते चालले सरा सरा सरा. आईनं पाहिलं तर ते असं कधीच विचार करत नाही की त्यानं मला विचारलं नाही मी कशाला त्याला सांगन. बाळ्या 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 करून धावते आणि त्याला तिथून उचलून घेते. तसं संत समाजातले लोक आपल्याला विचारतात की नाही विचारत, असा कधीच विचार करत नाही. ज्या वेळेला त्यांना दिसतं की पडती हाती म्हणून काळा, काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो, आणि विचारल्याशिवाय सांगतात. काय सांगतात? हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, बा मानवा. हरीच्या जागरणा जाता मना कारे नये. तुझ्या मनामध्ये हरीच्या जागरणाला जावं असं का बरं येत नाही? हरीच्या जागरणा कोण हरी?
हरी माहिती नाही तुला? नाही, हरी लय आहे आमच्या गावातच, किती काय दुसऱ्या बी गावात आहे. तेव्हा नेमका कोणता हरी? आणि त्याच्या घरी केव्हा असतं जागरण? हरीच्या जागरण. तर असा आपल्या गावचा आणि दुसऱ्या गावचा हरी नाही. मग कोण हरी? चहुवेदी जाण, सही शास्त्री कारण, 18 पुराणी, ज्यासी गाती तो हरी. 18 पुराण, शास्त्र, 4 वेद ज्याचं अखंड वर्णन करत असतात तो हरी. या जगाची सूत्र ज्याच्या हातामध्ये आहेत तो हरी. जग ज्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे, यतो आयमानी भूतानी जायंते न जातानी जीवंत यत प्रयत्न विसंशंती तद्विजिज्ञास तद्ब्रह्म. असं वेद ज्याचं तटस्थ लक्षण सांगतो आणि सच्चिदानंद हे ज्याचं स्वरूप आहे, सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेते तो हा रे श्री हरी. तर हा हरी म्हणजे देव का? हा देव. देवाचं एक नाव हरी. अशा प्रकारचं तुला हरी का म्हणून म्हणतात? तो हरण करतो म्हणून त्याला काय म्हणतात? हरे. काय हरण करतो? आता तो तसं अनेक हरण करतो. त्या गोपींचं ज्यांनी चित्त हरण केलेलं होतं, हरीने माझे हरिले चित्त. हरिर हरती पापानी. नामस्मरण करणाराचं पाप नष्ट करतो. दुष्ट चित्त रपी स्मृत. चित्ताला अशा प्रकारचा आपल्याकडे खेचतो म्हणून त्याला काय म्हणतात? हरी म्हणतात. असा जो हरी आहे त्या हरीच्या जागरणाला जाण्याचं तुझ्या मनामध्ये का बरं येत नाही? हरी कळाला पण जागरण नाही कळालं. म्हणजे ते वाघ्या मुरळी करतात ते जागरण का? ते नाही जागरण. जागरण शब्दाचा अर्थ आहे जाग होणं, जाग राहणं. याला काय म्हणतात? जागरण म्हणतात. रात्री जरा जागरण झालं त्याच्यामुळे झोप होतो, म्हणजे रात्री हा काय होता? जागा होता. जागा होणं म्हणजे सावध असणं. जागा असणं म्हणजे सावध असणं, नाही का? कधी कधी गप्पा मारत असलेल्या माणसाला सुद्धा दुसरा म्हणत असतो, अरे तुला काही झोप लागली का? आता बसलेला दिसतोय, गप्पा मारताना दिसतोय, तरी हा म्हणतोय की तुला काय झोप लागली का? दुसरा म्हणे तुला झोप लागली आहे का? आता तो बोलताना दिसत नाही. तसा नाही. त्याला ज्या कामाकरता त्या ठिकाणी पाठवलेलं आहे त्याची जर आठवण नसेल तर त्याला काय म्हणतात? झोपणं म्हणतात. झोपणं. तेव्हा कर्तव्याची आठवण असणं हे जाग नाही. आणि ती आठवण ज्या ठिकाणी होते, केली जाते, त्याला म्हणतात जागरण. कर्तव्याची आठवण म्हणजे जागरण, किंवा स्वरूपाची आठवण म्हणजे जागरण. तो का करी जागा नको वास पुवा उगा आहेसी तो अंगा अंगी डोळे उघडी. अशा प्रकारे हरीचं जागरण म्हणजे हरी मी आहे अशा प्रकारची आठवण जिथं करून दिली जाते ते काय? हरीचं जागरण आहे. किंवा हरीच्या नामाचं चिंतन हेही हरीचं जागरण आहे. तर हरीच्या प्राप्तीकरता जाग राहणं याचं नाव हरीचं जागरण. तुकोबाराय म्हणतात की अशा प्रकारे हरीच्या प्राप्तीचं करता जाग ज्या ठिकाणी राहिलं जातं, केलं जातं, अशा हरीच्या जागरणाला जावं असं तुझ्या मनामध्ये का नाही येत? हरीच्या जागरणा जाता कारे नाही म्हणा.
पण तुकोबाराय आमच्या मनामध्ये हरीच्या जागरणाला जावं असं येत नाही, अशा प्रकारचा तुम्ही आरोप करता कसा काय? आमच्या मनात काय येतं आणि काय येत नाही तुम्हाला काय माहिती? तुम्ही असं कसं काय म्हणता हरीच्या जागरणाला जावं असं तुमच्या मनात काय येत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की हरीच्या जागरणाला जावं असं मनात काय यावं? हरीच्या जागरणाला गेलो तर काय फायदा आहे? हरीच्या जागरणाला नाही गेलं तर काय तोटा आहे? का तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न विचारता आम्हाला की तुझ्या मनामध्ये हरीच्या जागरणाला जावं असं येत नाही? तेव्हा असा प्रश्न विचारण्याचं काय कारण? एक तर तुम्हाला कसं काय माहिती आमच्या मनात येतंय का नाही ते? महाराज मनच दिसत नाही, मनातलं कसं काय दिसल? मन ही जी व्यक्ती आहे ज्याची त्याला दिसत नाही, ज्याची त्याला दिसत नाही. महाराज दिसली असती तर बाकीच्याच काय नाही, पण किमान आपण तरी तिला बांधून ठेवलं असतं का नाही? दिसतच नाही. दिसत नाही एवढंच नाही, पण ताकदवाने दिसत नसून ताकदवाने. प्रमाथी प्रमथन करणारे बलवाद दृढ निश्चय. त्यानं जर ठरवलं ना तर तुम्ही किती का त्याच्या विरोधात बॉम्ब करा. तो म्हणतो तुला काय बॉम्ब लायचं ती बॉम्ब. मला जे करायचं ते मी करणार, तुला काय करायचं ते कर. कुठं एखाद्या मंदिरात नेऊन बसव, एखाद्या कीर्तनात नेऊन बसव, एखाद्या प्रवचनात नेऊन बसव, मढ. पठ्ठ्या नाही तिथं थांबणार, नाही थांबणार, नाहीच थांबत महाराज, नाहीच थांबत. अशा प्रकारचं दृढ हट्टेखोर आहे. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की एरवी ते नाही करणार, पण या पण करू नको म्हणलं का पहिली ती करणार. काय काय करीतो या मना तरी नाही के करू नये त्याची करी वंचना. नेहो पतना दरिले भलतया सवे दावे, सैराट वाटे अडवाट दरे दरकूट, न विचारे कुठे काही कपट घात बळकट मांडीला. तेव्हा हे मन अशा प्रकारचं अत्यंत बलवान, पण ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दिसत नाही. कारण ते अपंचीकृत पंचमाभूतापासून उत्पन्न झालेलं, म्हणजे सूक्ष्मभूतापासून निर्माण झालेलं आहे. आणि सूक्ष्म त्यालाच म्हणतात जे इंद्रियाचा विषय होत नाही, त्याचंच नाव काय आहे? सूक्ष्म आहे, अव्यक्त आहे मन. नाही दिसत, नाही दिसत. तुम्ही सांगा तुमचं मन कपडे कोणते घालतं? म्हणजे धोतर असते का चड्डी असते? कधी दिगंबर पंताची दीक्षा घेतलेली त्यानं? नाही सांगता येणार आपल्याला, कारण ते दिसतच नाही तर काय सांगता येणार. आपल्याला दिसत नाही, पण दुसऱ्याला काय दिसणार आहे? त्याच्यामुळं आमच्या मनात आहे हरीच्या जागरणाला जावं असं येतं की नाही हे कळल्याशिवाय तुम्ही तुझ्या मनाला हरीच्या जागरणाला जायचं काय येत नाही असा प्रश्न तुम्ही कसं काय विचारू शकता? अशी शंका पहिल्या या विचारण्यावर येते. तर त्याचं उत्तर आहे की आपलं मन आपल्याला कळतं जरी दिसत नसलं तरी. कळत नाही? आपले मन आता कुठं आहे काही कळत नाही का आपल्याला? कळतं ना, मनात काय चाललंय हे कळतं, जरी दुसऱ्याला सांगत नसलो आपण. झाकलेली मूठ 1.25 लाखाची, तरी आपलं मन आपल्याला कळतं ना. आपलं ऐकत नसलं तरी कळतं, पण दुसऱ्याला नाही कळत. ते दुसऱ्याला नका का कळणार, पण तुकाराम महाराजाला कळतं. महाराज सगळ्याची मनं कळतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना ती सिद्धी प्राप्त झालेली आहे.
दुसऱ्याचं मन कळण्याची सिद्धी तुकोबारायांना प्राप्त आहे. आणि त्यांना कशाहून प्राप्त आहे? ते तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये चिंतामणी देवाचा प्रसंग येतोय. तुकोबारायांच्या कालामध्ये चिंतामणी नावाचे गणपतीचे उपासक चिंचवडला होते. ब्राह्मण कुलात जन्म झालेला, गणपतीची आराधना केल्यामुळं काही त्यांना छोट्या मोठ्या सिद्ध्या बी प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्यामुळे कोणाची गाय दूध देणं गेले की तिथं नेऊन त्याने अंगारा लावला गेलं की गाय दूध द्यायची. असं काही छोट्याशा सिद्ध्या पण त्यांना प्राप्त होत्या. वांझा गाई दुबती देवा ऐशी तुझी ख्याती. आणि मग त्यांच्या कानावर तुकोबारायांची कीर्ती गेली किंवा तुकाराम महाराज फार मोठे साधू आहेत, देव त्यांच्या बरोबर जेवतो, अमकं होतं तमकं होतं, लोकांनी सांगितलं. आता ते विद्वान होते, ब्राह्मण होते, तरुण होते, श्रीमंत होते आणि सिद्धी संपन्न उपासक होते. अफवेला सर्वसामान्य माणसं जितक्या लवकर बळी पडतात, विद्वान लोक तेवढ्या लवकर त्याला काय होत नाहीत, बळी नाही पडत. ते सहजासहजी लगेच लोकांच्या याच्यावर विश्वास कसा ठेवतील. पण लईच प्रस्थ तुकाराम महाराजांचं माजलंय. ब्राह्मण सुद्धा त्यांचे शिष्य झालेले आहेत, हजारांनी लोक कीर्तनाला त्यांचे असतात. खरंच तुकोबाराय साधू आहे का ढोंग आहे? नजरबंदीवाला तर नाही ना? सर्वसामान्याला नाही कळत महाराज, येडे लोक कोणाच्या मागे लागतात. मग त्याने ठरवलं की तुकोबारायांना बोलवून घेऊ आपण. त्या क्षेत्रातला मनुष्य पारखी असतो, त्याच्या बोलण्यात लगेच तो काय करू शकतो, त्यांना ओळखू शकतो. खोटं असेल तर फजिती करू, दंड देऊ, खरं असेल तर मानू. अशा विचारांनी त्यांनी आपलं एक नौकर तुकाराम महाराजांना बोलवण्याकरता पाठवला. म्हणजे देवाला तुकोबारायांना भेटावं अशी इच्छा निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये. तुकाराम महाराजाला देहूत कळलं आणि तुकाराम महाराज चिंतामणी देवाला भेटायला करता निघाले. तो माणूस मध्यंतरी येतो तोपर्यंत तुकोबारा इथून त्याला भेटले. तुकाराम महाराजचा तो अवतार वगैरे पाहिल्यावर त्याला थोडा संशय आला की बहुतेक हे तुकाराम महाराज असतील. त्याने विचारलं, म्हणले राम 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 राम, देहूचे का? म्हणले हो. तुकाराम महाराज? हो म्हटले, मलाच तुकाराम महाराज म्हणतात. हो मी तुमच्याकडेच निघालो होतो. काय विशेष आहे? देवाने मला पाठवलंय. म्हटले मी देवाकडेच चाललोय. गेले. आता हा माणूस जाऊन तुकाराम महाराजाला यायला वेळ होईल म्हणून त्यांनी स्नान वगैरे केलं आणि मानस पूजेला बसले होते. ज्या वेळेला तुकोबाराय तिथे गेले त्यावेळेला ते मानस पूजा करत होते. मानस पूजा वगैरे आटोपली आणि बाहेर आले. तुकोबारायांनी पाहिलं, तुकोबारायांनी साष्टांग दंडवत घातला. तुकोबारायांचा साधन कालापासूनच नियम होता, कोणी साधू दिसला, महात्मा दिसला, वैष्णव दिसला, ब्राह्मण दिसला की तुकोबाराय दंडवत घालायचे. दंडवत घातले. त्यांनी नमस्कार केलं. कोण? म्हणले तुकोबा. हो देहूचे तुकोबाराय कीर्तनकार आपणच? हो म्हटले. कधी आलात? त्यांनी सहज विचारलं, कधी आलात? आता तुकाराम महाराजांना कळालेलंच होतं की यांना काय झालेलं आहे, अहंकार झालेला आहे. मग तुकाराम महाराज अशी ऑपरेशन करायची कामं चालू केलेली होती. तुकाराम महाराजाला दया आली ते चिंतामणी देवाची की बिचारा ब्राह्मण आहे, गणपोपासक आहे, याचं वाटोळं होईल जर हा रोग असाच राहायला वाढत गेला तर, म्हणून ऑपरेशन कर. तुकाराम महाराजांना सिद्धी प्राप्त आहे असं त्यांनी ऐकलेलं होतं, त्यांनाही सिद्ध्या प्राप्त होत्या. खरं आहे की खोटं आहे? म्हणजे आपल्याला सिद्धी प्राप्त झालेला हा जो अहंकार होता तो अहंकार घालवण्याकरता मग तो कशाने जात असतो? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सिद्धी ज्याला प्राप्त झाली तो पाहिला की याचा आपोआपच जातो. आता एखाद्याला हरिप्रसादाचा अहंकार राहतो, कारण त्याच्या गावात दुसऱ्याला कोणालाच पाठ नसतो,
कोणाकडं हरिपाठ म्हणायचं की त्याला लगेच बोलवून आणायचं. खेड्यापाड्यामध्ये काय ते पकवाज वाजवणारे लय बोल झालेले असतात, असं काही नाही. आपलं दुखतंय खूप पण ते तेवढंच वाजवणारं गावात असतं. त्याच्यामुळं मग भजन करायचं म्हणलं की पहिलं त्याला कुकू लावावंच लागतं. तेवढ्यातच ताईट झालेलं राहतं. मग त्याला एखाद्या विशाराचा पुढं नेऊन उभं केलं की आपोआप त्याची सगळी काय होऊन जाते, जिरून जाते, त्याचा अहंकार नष्ट होतो. तसं देवाला आपले ते छोट्या छोट्या सिद्ध्या प्राप्त होत्या आणि त्याचा अहंकार होता. आता तुकोबारायांनी ठरवलं यांचा अहंकार घालवायचं. कधी आलात म्हणून विचारलं, निमित्तच पाहिजे होतं. मग काय झालं होतं, त्या दिवशी देव ज्या वेळेला मानस पूजेला बसले होते, आता मानस पूजेला बसल्यानंतर गणपती बाप्पा समोर यावे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची. तर त्यांनी डोळे झाकले की त्यांच्या बागेची सेवा करणारा नौकर पुढे आला. कारण फुलझाडी होती. 2-3 दिवसापूर्वीच देवाने त्याला बोलवून सांगितलं होतं की अरे झाडं सगळे सुकायला लागलेली आहेत, खुराप तिथलं सगळं काढून केर कचरा वेचून घे आणि त्याला काय दे, पाणी दे. बरं म्हटला तू. आणि हे 3 दिवसांनी नंतर गेले तर ते जास्त सुकलेली होती, काहीच केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये त्या नौकराविषयी थोडा क्रोध आलेला होता आणि तशातच ते पूजेला बसले. आता ध्यान करायचं असेल तर महाराज मन निवळ रिकामं लागतं, मोकळं लागतं. ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, सडे जे देखिले, त्याला सडा असावा लागतो. हा पार बर वाटल्याला काय ध्यान करेल ते, कोणाचे घ्यायचे पैसे, कोणाला द्यायचे, इकडे जायचं, त्याच्याकडून आणायचं नाही, सगळे दिवसभर सगळे 1000 काम मनामध्ये जबाबदारी, आणि अशी माणसं कुठे ध्यान करू शकत असतात. आता ती तेवढं ती डोक्यात असल्यामुळं डोळे झाकले की गणपती यायच्या ऐवजी तो उभा राहिला. तो पुढं आला की हे विसरूनच गेले आपण ध्यानात आहे म्हणून. खरे तुला अक्कल नाही, लाज नाही, आमकं नाही, हरामखोर, महिना झाला नाही तर लगे पैशाला येतो. काम कोणी तुझ्या बापाने करायचं का, आमकं करायचं का, तमकं करायचं. थोडीशी चिडचिड केली. मग त्यांच्या लक्षात अरे आपण मानस पूजाला बसलोय. मग ते हट्टाने त्याला घालवलं, गणपतीला समोर आणून पूजा केली, उठून आले. तुकोबारायांना विचारलं कधी आले. तुकाराम महाराजांनी बरोबर ते बटन दाबलं. म्हटले आपण माळ्याला बोलत होते तेव्हाच आलो. विद्वान एव विजानाती, कारण तेही अधिकाराचे होते. अधिकारी माणसाला ओळखतात. तुकोबारायांना आपल्या मनातलं कळण्याची सिद्धी प्राप्त आहे. लगेच यांना समजलं महाराज खरं दिशी. आता ज्याला चिंतामणी देवाच्या मनातलं कळतं त्यांना आपल्या मनातलं कळत नाही. त्यामुळं हा प्रश्न तुकोबारायांच्याकडे तरी आपण टाकू शकत नाही की आमच्या मनातलं तुम्हाला काय माहिती, आपल्या बापाच्या मनातलं माहिती आहे. आपल्या काय विशेष आहे त्याच्यामध्ये. तुकोबाराय म्हणतात तुझ्या मनामध्ये हरीच्या जागरणाला जावं असं काय येत नाही. एक कारण. दुसरं कारण असं आहे की मन दिसत नाही, मनातलं दिसत नाही, पण कळत नाही असं नाही. कसं कार्यावरून कळतं. बऱ्याच वस्तू स्वरूपानी दिसत नसल्या, कळत नसल्या तरी कार्यावरून त्या कळतात, कार्यावरून समजतात. काय कार्य आहे मनामध्ये विचार आल्याचं. कारण मनात आल्याशिवाय मनुष्य करत नाही. आणि करत असेल तर अगोदर ते कुठं आलेलं असतं, मनामध्ये आलेलं असतं. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी. आवडे ते वृत्ती किरीटी. ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुना, वाटेल ती अशा प्रकारची गोष्ट, वृत्ती अगोदर मनामध्ये निर्माण होते. प्रवचनाला जायचं हे अगोदर कुठे येतं, मनात येतं. आणि मग माणसं निघतात, हा किती झालेला टाइम, चला आता. पण अगोदर मनातच जर नाही आलं तर इच्छा असून सुद्धा, वेळ असून सुद्धा येण्याची कृती माणसाकडून घडत नाही. का तो विसरून जातो.
त्याच्या मनातच नाही आलं. कारण बहुतेक 99% समाज हा मनाच्या अधीन असतो. 1% असेल की ज्याच्या मन अधीन आहे. बहुतेक सगळे मनाच्या अधीन असतात. काय कुठल्या राजाला काय लहर आली काय माहिती. या कीर्तनकाराच्या गोष्टीतले राजे जरा विचित्रच असतात. त्यांनी प्रधानाला विचार, का रे आपल्या या राजधानीच्या शहरामध्ये जे गृहस्थी माणसं आहेत त्यामध्ये बायकाचं ऐकणारे जास्त आहेत का न ऐकणारे जास्त आहे? काय याचं काही घेणं देणं आहे का त्याच्याविषयी? पण तर राजाला लहर आली. प्रधानांनी सांगितलं नाही, ऐकणारे जास्त आहेत. कशावर म्हणतो? म्हटलं तुम्हाला करून दाखवतो. झालं. लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्यांना परमान सोडलं. जे गृहस्थी मंडळी राजाच्या आज्ञेनं त्यांनी सकाळी 10 वाजता अमक्या अमक्या ठिकाणी यायचे आणि मुख्य दरवाजावर सांगितलं की मालकिनीने सांगितले ऐकणारे जे आहेत त्यांनी इकडच्या हॉलमध्ये जायचं आणि जे मालकिनीचं ऐकत नाही त्यांनी इकडच्या हॉलमध्ये जायचं. म्हणजे असे मोठे मोठे 2 हॉल केले. आला, वाचले, चालले. मालकिनीने सांगितलं ऐकणारे, मालकिनीने सांगितलं ऐकणारे. राजन प्रधान मध्ये बसलेले, नमस्कार करून तिकडं घुसायचे. एक माणूस इकडं घुसला बा, बाकी सगळीच माणसं सांगितलेलं ऐकणारे त्याच हॉलमध्ये गेले. राजा म्हटला चला एक का होत नाही पण आहे ना आपल्याकडं. त्याला बोलवून घेतलं. प्रधानाने विचारलं, का रे बाबा तू एकटाच इकडल्या हॉलमध्ये कसं काय घुसलास? तो म्हणला मला येतानाच तिनं सांगितलं होतं. की मालकिनीनं सांगणारे ऐकणारे त्याच्यात गर्दी जास्त होईल, तुम्ही आपलं हे काढल्या हॉलमध्ये जा. मालकिनीनं सांगणारे असो कोणी नसो पण मनानं सांगितल्यावर ऐकणारे तर सगळेच आहे. मना मागे नांद्या हो नि फिरे. तर मनात आल्यानंतरच आपण कृती करतो, कुठलीही असेल, मग चांगली असो किंवा वाईट असो. वाईट कृती करणाऱ्याच्याही अगोदर मनात येतं, मग कृतीमध्ये ते अवतीर्ण होतं. चांगली कृती करत असताना हे अगोदर मनात येतं, मग ते कृतीत अवतरित होतं. ज्या अर्थी हरीच्या जागरणाला तुम्ही जातच नाही, म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की जावं असं मनात येत नाही. म्हणून आम्ही विचारलं की का नाही तुमच्या मनात येत? त्याला भलं न्यायाने ज्या अर्थी तुम्ही हरीच्या जागरणाला जात नाही त्या अर्थी तुमच्या जावं असं मनात येत नाही. मग का नाही मनात येत? काय कारण काय आहे? हरीच्या जागरणाला जावं असं तुमच्या मनात काय येत नाही? त्याने विचारलं, पण काय यावं? हरीच्या जागरणाला गेल्यावर काय फायदा आहे? हरीच्या जागरणाला नाही गेलं तर नुकसान काय आहे, तोटा काय आहे? तुकोबाराय म्हटले, अगोदर तुला तोटा ऐकायचा का फायदा ऐकायचा आहे? नाही म्हणले, नाही जर गेलं तर तोटा काय आहे तो सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, हरीच्या जागरणाला न जाणं म्हणजे हरीचा आठव करणं म्हणजे जागरणाला जाणं, आणि आठव न करणं म्हणजे जागरणाला न जाणं. आठव न करण्यालाच दुसरं नाव काय आहे? न आठवणं म्हणजे विसरणं. विसरणं म्हणजे न आठवणं. न आठवणं म्हणजे विसरणं, पर्यायी शब्द आहेत. विसरणं. आणि जो मानव देहात येऊन देवाला विसरतो म्हणजेच हरीचं जागरण करत नाही, देवाला विसरतो. तुकोबाराय त्याचा परिणाम सांगतात, विसरली तया थोर झाली हानी. जे देवाला विसरले त्याची जीवनामध्ये थोडी हानी नाही झाली, थोर हानी झाली. हानी वाटोळ, हानी नुकसान, हानी तोटा, हानी फजिती.
फार मोठं नुकसान आहे त्याचं, फार मोठं. हरीचा जो आठव करत नाही त्याचं फार मोठं नुकसान आहे, फार मोठं नुकसान. महाराज, आपण मानव देहात दुसरं काहीही केलं तरी तेवढं मोठं नुकसान नाही जेवढं हरीचा आठव न केल्यामुळं नुकसान होतं. आपण म्हणले न केल्यामुळं नुकसान कसं काय होईल? न करणं हे अभाव रूप आहे आणि नुकसान भाव रूप आहे. अभावापासून भावाची कशी काय उत्पत्ती होईल? असतः कथम सज्जायते. अशा प्रकारचा कोणी वेदांत शिकून प्रश्न विचारेल तर न जाणं हे कर्म आहे. न जाणं कर्म, अहो न जाण्यामध्ये काहीच नसतं ना. न जाणं कसं काय? जाणं हे कर्म आहे, ठीक आहे बा. न जाणं हे कर्म कसं काय होईल? जाणं हे तर कर्म आहेच, पण न जाणं सुद्धा कर्म आहे. आणि जाणं हे कर्म नाही. तुम्ही काय आज म्हणजे सावध आहे ना? प्रवचनाच्या अगोदर काही घेतलं भितलं तर नाही ना? असं काय बोलता? न जाणं कर्म आहे, जाणं कर्म नाही, असं कसं काय? असंच आहे. कर्मण्य कर्म पश्येद कर्मणीच. जो कर्मात अकर्म पाहतो ना अकर्मात कर्म पाहतो, भगवंतांनी त्याला घेतलेलं आहे असं नाही म्हणत. स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म करोत. पण न जाणं कर्म कस काय? तर कर्माचं स्वरूप देहधारी जीवा करता. देहधारी म्हणजे देह तादात्म्यवान जीवा करता. देह मी अशा मान्यतेवर जो जगतोय त्याच्या करता न करणं हेही एक कर्म आहे. न करणं हेही एक कर्म आहे. आणि ते निषिद्ध असेल तर पाप होतं आणि विहित असेल तर पुण्य होतं. कशापासून? न करणं रूपी कर्मापासून. निषिद्ध असेल तर पाप होतं आणि विहित असेल तर पुण्य. अशा प्रकारचं होतं. काय झालं? भीष्म शरपंजरी पडलेले, केसाच्या ठिकाणी बाण घुसलेला, पलीकडून असं इतका निघालेलं, ते निघालेल्या टोकावर पडलेले भीष्म. म्हणजे त्यांना पलंगच शरीरातून बाहेर आलेल्या बाणाचा तयार झालेला होता. त्याला शरपंजरी अशा प्रकारचं म्हणतात. भगवान भेटायला गेले. आता कर्मयोगी होते, महात्मे होते, शक्ती होती. त्यांनी भगवंताला प्रश्न विचारला, प्रभू या जीवनामध्ये जे भोगावं लागतं ते कुठल्या तरी जन्मातल्या कर्माचं फल असतं. मी अनेक जन्म माझे पाहतोय, मी कुठल्याही जन्मात पाप केलेलं नाही, हे कसं काय भोगावं लागलं मला? भगवान हसलेले आहेत. भगवान म्हणतात की पितामह, केल्याशिवाय भोगावं लागत नाही हे तर तुम्हाला मान्य आहे? हो म्हटले. म्हणूनच माझा प्रश्न आहे, मला जिज्ञासा आहे की ही पिढाची मला भोगावी लागते, हे दुःख भोगावं लागतंय, हे कोणत्या जन्माचं पाप आहे? भगवान म्हणतात पितामह, कर्मशास्त्र अतिशय गहन आहे. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षस्य शुभात. आपल्याला मुक्त व्हायचंय, त्यामुळं मागचं कर्म आपलं राहिलेलं नाही. पण या देहामध्ये जर उत्कट पाप केला झाला असेल वा उत्कट पुण्य झालं असेल तर त्याचं फल पुढच्या जन्मात नाही, या जन्मातच मिळतं. उत्कट कर्माचं फल त्याच जन्मात मिळतं. साधारण पेरल्यानंतर त्याला अंकुर यायला 7-8 दिवस लागतात, काहीला 15 दिवस लागतात, काहीला महिना लागतो, काहीला 6 महिने लागतात. पण काही अशीही बी आहेत की त्याला पाण्याचा संबंध झाला रे झाला की लगेचच काय होतं? अंकुर निर्माण होतो.
मटकी दाबून ठेवली की दुसऱ्या दिवशी लगेच मोड. उत्कट पाप पुण्याचं तसंच असतं. तुमच्याकडून ह्याच जन्मीच्या घडलेल्या दोषामुळं हे तुम्हाला उसळले. भीष्म, देवा काय बोलताय हे, या जन्मात मी असं कोणतं पाप केलेलं आहे? भगवंतांनी सांगितलं, केल्यावरच पाप होतं असं नाहीये, केलं नाही तरी पाप होतं. आणि तुम्ही ज्या करायला पाहिजे होत्या गोष्टी त्या केल्या नाही, त्याचं फल आहे. तुमच्या समोर एका साध्वी स्त्रीला विवस्त्र करण्याची एक जण आज्ञा देतोय आणि दुसरा विवस्त्र करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला तुमच्यामध्ये शक्ती होती. आणि अशा प्रकारच्या या निंद्य कर्माला तुम्ही काय करायला पाहिजे होता? प्रतिबंध करायला पाहिजे होता. प्रसंगी तुम्ही त्यांचा वधही केला असता तरी तुम्हाला पाप लागलं नसतं, पण तुम्ही त्यावेळेला काहीच केलं नाही, त्याचं हे पाप आहे. म्हणजे नाही केल्यावर सुद्धा न करण्याची परी होती जयाची. ज्ञानोबाराय म्हणतात, न करणं हेच कर्माचा एक प्रकार आहे. तेव्हा जर जागरण नाही केलं, आठवण नाही केली, सावध नाही झाला, नामस्मरण न करणं हे पाप करणे मानवी देहात जन्माला आलेल्या प्रत्येकाकडून. ज्ञानोबाराय म्हणतात, नामासी विन्मुख तो नर पापिया, कारण विहितस्य अनुष्ठानात, जे करायचं ते न करणं पाप असतं. तेव्हा जर हरीचं जागरण नाही केलं तर त्याचा परिणाम आहे पचतील खानी 84. 84 योनीमध्ये जन्मावं लागेल, मरावं लागेल, जन्मावं लागेल, मरावं लागेल, जन्मावं लागेल आणि मरावं लागेल. एवढा मोठा अशा प्रकारचा धोका भगवंताच्या जागरणाला न जाण्याचा आहे. काय आपल्याला तसं काही वाटत नाही जन्माचं मरणाचं, कारण आपल्या नजरा फारच स्थूल आणि खूप जवळच्या पायापाशी दिसणार आहे. परिणामापर्यंत नजर जाण्याची एवढा मोठेपण आपल्या ठिकाणी नसतं. मूर्खपणाने आपण स्वतःला फार शहाणे समजतो, तो भाग वेगळा. संतांनी सगळ्यात मोठा दुःखाचा शास्त्राने प्रकार जर कोणता सांगितला असेल तर जन्म आणि मरण. जन्म मरणापरते दुःख आणि कोण सांगपा. आणि असं एक वेळेला नाही, हजारो लाखो करोडो वेळेला जन्मावं आणि मरावं लागेल जर मानव देहामध्ये हरीच्या जागरणाला गेला नाही तर. न गेला तर तोटा काय, आणि गेला तर जागरण करणं म्हणजे हरीचा आठव करणं. आठवाचे 2 प्रकार आहेत, ज्ञानात्मक आणि कर्मात्मक. ज्ञानात्मक आठव म्हणजे मी हरी आहे, आणि ती वृत्ती जर तशाच प्रकारची स्थिर झाली तर तो सच्चिदानंद स्वरूप होतो, मुक्त होतो. कर्मात्मक म्हणजे नामरूपाचं चिंतन करणं. त्यांनी ही ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया, तो हे रामरूप होतो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. अशा प्रकारचं जागरणाला जाण्यात खूप मोठा फायदा, न जाण्यामध्ये खूप मोठी हानी असताना सुद्धा हरीच्या जागरणाला जावं असं तुझ्या मनात का नाही येत? हरीच्या जागरणा जाता कारे नये मना. काय येत नाही म्हणा? हरीच्या जागरणाला न गेल्यामुळं होणारं जे नुकसान आहे तो दुसरीकडे कुठं भरून काढणार? किती पैसे कमवल्यानंतर ती तूट भरली जाईल? कोणत्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर ती तूट भरली जाईल? कुठं सत्ता केल्यावर ती तूट भरली जाईल? असं कोणतं कर्म आहे? कोठे पाहशील तुटी? ती तूट भरून काढण्याकरता कुठं जाणार? काय पाहणार आहेस तू? बाकीच्या कर्माने तूट भरून निघत नाही, आयुष्य जातं आणि फुकट आयुष्य जातं.
भगवंताच्या जागरणाकरता हे आयुष्य दिलेलं आहे. म्हणून भगवंताचा जागर न करताना दुसरं काहीही केलं तरी आयुष्य काय जातंय, फुकट जातंय. ज्याच्याकरता जे केलेलं आहे त्याच्याकरता त्याचा वापर न होणं म्हणजे ते फुकट जाणं. अशा प्रकारचे कोठे पाहासील तुटी, आयुष्य वेचे फुकासाठी. तेव्हा तू हरीच्या जागरणाला न गेल्यामुळं होणारी तुटी आहे ती भरून काढण्याकरता कुठं जाणार, काय करणार आहे, काय ठरवलंय तू, असं कशाचा आधार आहे तुला? कोण दमा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. अहो तुकोबार आहे, काय आहे तुमच्याकडे काही नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतं. आमचा आमदाराशी संबंध आहे. कोल्हापूरहून चारी पोरं कोल्हापूरहून तयार होऊन आलेले आहेत. उचलायच्या कामाला येतील, उचलायच्या. ज्याची तुझं गुंती ते तो मोकली ती अंती. ज्याच्यामुळं तू इथं गुंतलेला आहेस, हरीच्या जागरणाला जात नाहीत, हे सगळे शेवटी असं पाणी सोडतील अंगठ्याने. सगळेच तुला सोडून देणार आहेत. कारण इच्छा असूनही आपण काही करू शकत नाही. महाराज काय करता येतं सांगा ना. दुजायचा नाही कोणी जोया काढी, भवातुनी करा म्हणवणी हा ठाईचा विचार. तेव्हा ते तो अंतिम मोकली ती शेवटी ते सोडून देतात. म्हणून बाबा तू शहाणा आहेस. तेव्हा विचार कर कशाचा, बरा लाभ काय, चांगला लाभ कोणता आहे आणि तो कशाने मिळतो याचा विचार कर. आणि मग ठरव कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं. ते तो का म्हणे बरा लाभ काय येतो विचारा. कोठे पाहासील तुटी आयुष्य. उद्या दत्त जयंती आहे ना. जन्म किती वाजता आहे? एक वरदा हरे विठ्ठल.